बघा, 80 किलो मिश्रणात साखर व खव्याचं प्रमाण 3:7 प्रमाणात आहे. त्या मिश्रणात किती साखर वाढवावी म्हणजे हे प्रमाण 1:2 होईल. गुणोत्तर प्रमाण घटकाशी संबंधित प्रश्न, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट तुमच्या हिताची, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. हे सगळे प्रश्न लेकरांनो अगदी डायमंड प्रश्न आहेत, कुठल्याच पुस्तकात भेटणार नाहीत. हे प्रश्न म्हणजे चिकित्सक प्रश्न आणि अत्यंतिक महत्त्वपूर्ण क्वालिटी प्रश्न आहेत, जे महाराष्ट्राच्या भूमीमधून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मला विचारलेले आहेत. आणि हे सगळे प्रश्न मी घटक वाईज बंदिस्त केले आणि मोफत वाटण्याचं कारण असं की माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. तुम्ही माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. हा प्रश्न कसा सोडवायचा? प्रश्न, 80 किलो मिश्रणात साखर व खव्याचं प्रमाण 3:7, म्हणजे सध्याचं जे मिश्रण आहे हे आहे 80 किलो. आणि या मिश्रणामध्ये गणित काय म्हणते गोष्टी लक्षात घ्या. साखर आणि खवा यांचं जे प्रमाण आहे ते आहे 3:7. यांचं प्रमाण 3:7 म्हणजे साखर किती, खवा किती, उदाहरणार्थ काढण्यासाठी 3x 7x हे x चलपद वापरायचं. या दोन मिश्रणाचं प्रमाण हे टोटल 80 किलो. ही जर बेरीज केली 7 आणि 3 10x बराबर 80 किलो. x ला एकटं करू, 80 कडे जाताना 10 भागीला, शून्याला शून्य गायब, 8चं महत्व मूल्य किंमत, x मूल्य किंमत किती आली 8 किलो. मग साखर किती मिळाल्या, x ची किंमत इथं मांडा, 3 सोबत x गुणिला x म्हणजे 8. साखर 24 किलो सद्यस्थितीत या मिश्रणात. पुढे चला, खवा किती, 7 सोबत x ची ही मिळालेली 8 किलो किंमत गुणिला 7 8 56 किलो सध्या या मिश्रणामध्ये काय आहे खवा. आम्हाला जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं टाकत असताना मांडणी करायची कशी, गोष्ट लक्षात घ्या. साखर इथं भागीला खवा यांचं सद्य स्थितीमध्ये त्या मिश्रणात असलेलं प्रमाण, साखर किती आहे 24 किलो, सद्य स्थितीमध्ये खवा किती आहे 56 किलो. आता गणित काय म्हणते की मिश्रणात किती साखर वाढवावी म्हणजे मिश्रणाचं प्रमाण 1:2 होईल. साखरच वाढवायची म्हणून उदाहरणार्थ x किलो एवढी साखर वाढवावी म्हणजे या दोन मिश्रणाचं प्रमाण 1:2 या पद्धतीनं होईल. अशा पद्धतीची लेकरांनो मांडणी करा. त्रैराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारांना अर्थात सोडवण करत असताना 2चा या पदासोबत 1चा या पदासोबत त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार म्हणजे 2चा 24 अधिक x सोबत बराबर 1चा 56 सोबत गुणाकार. 2 आतील पदाला गुणिला आहे, 2 गुणिला 24 48 अधिक 2 गुणिला x 2x आणि हा गुणाकार 56 1 56. या 2x ला एकटं करू, 56 कडे जाताना 48 वजा स्वरूपात 2x बराबर ही वजाबाकी किती 8. x ला एकटं करा, 8 कडे जाताना 2 भागीला स्वरूपात का मांडायचे, संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना एखाद्या पदासोबत अधिक असतील, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा प्रत्येक गणिताला असलेली. आणि हा भाग कसा जातो सर, तर बेचूक 8 म्हणजे x ची किंमत 4 किलो आली. आणि हेच तुमच्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर की मिश्रणात किती साखर वाढवावी, तर 4 किलो साखर वाढवा म्हणजे त्या मिश्रणातील साखर आणि खवा यांचं गुणोत्तर 1:2 झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीच्या
अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. गोष्ट हिताची एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी अजिबात तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची गरज पडणार नाही. ओके. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट, तसेच गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट. या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.